नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आपल्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती खास स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त असणार आहे. 20 मार्च 2026 रोजी आहे स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन. स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन 20 मार्च 2026 रोजी असला तरीही त्या अगोदरपासून आपल्याला काही सेवा करायच्या आहेत. कारण फक्त त्या दिवसासाठी मठात किंवा मंदिरात जायचं या गोष्टी न करता जर आपण नित्यनियमाने काही सेवा केल्या तर आपल्याला विशेष दिवसाची गरज लागत नाही किंवा स्वामी महाराजांना विनवणी करण्याची देखील गरज पडत नाही. जो नित्य नियमाने स्वामी महाराजांची सेवा करतो त्याला कधीच स्वामींना बोलवण्याची गरज पडत नाही. त्यामुळे नित्यसेवा आपल्याला करायची आहे. पण हीच नित्यसेवा जर आपण विशिष्ट पद्धतीने केली किंवा योग्य त्या नियमांचं पालन करून केली तर आपली इच्छापूर्ती देखील होते आणि स्वामी स्वामी महाराजांपर्यंत पोचण्यासाठी आपल्याला मदत मिळते आणि आपला स्वामींपर्यंतचा मार्ग जो आहे तो देखील सुखरूप होत असतो. कारण बघा कधीतरी स्वामींची सेवा करायची, एखाद्या वेळेस माळ जपायची किंवा कधीतरी आठवण आली म्हणून आपण स्वामीचरित्र सारामृत वाचतो. अशा सेवा करण्याला काहीही अर्थ नाही. आपण स्वामींचे सेवेकरी आहोत. त्यामुळे आपलंही कर्तव्य आहे की दररोज आपण काही ना काही सेवा ही केलीच पाहिजे. आता ही सेवा करताना कुठले नियम पाळायचे आहेत हे जाणून घ्यायचंच आहे. पण नित्यसेवेमध्ये नेमका कुठल्या सेवेंचा समावेश असतो, नेमक्या कोणत्या गोष्टी करायच्या आहेत हे देखील आपण जाणून घेणार आहोत. आता नित्यसेवा म्हणजे काय तर बघा दररोज करण्याची जी सेवा आहे त्याला नित्यसेवा म्हटलं जातं. तर म्हणजे काय तर बघा अखंड स्वरूपात आपल्याला ही सेवा जी आहे ती करायची आहे. फक्त त्यामध्ये बाधा जी आहे ती कधी उत्पन्न होऊ शकते तर समजा एखादी महिला किंवा मुलगी आहे तिला मासिक धर्म आला, मग आपण त्या 4 दिवसांमध्ये देवाची पूजा करत नाही, देवाच्या वस्तूंना हात लावत नाही. त्यामुळे या 4 दिवसांमध्ये म्हणजे हे 4 दिवस सोडून तुम्ही इतर वेळेस नित्यसेवा जी आहे ती करायची आहे. आणि त्यानंतर सुतक किंवा विटाळ वगैरे असेल तर सुतकामध्ये पण आपण 10-12 दिवस देवपूजा जी आहे ती करत नाही. तर या दिवसांमध्ये तुम्ही सेवा जी आहे ती फक्त म्हणजे करू शकत नाही. या काळामध्ये आपल्याला नित्यसेवा जी आहे ती आपण थांबवू शकतो. पण त्या व्यतिरिक्त आपल्याला नित्यसेवा जी आहे अखंडपणे करायची आहे. त्यामध्ये कोणतीही बाधा किंवा खंड पडू द्यायचा नाही आहे. त्यासोबतच बघा जर अगदीच तुम्हाला कधीतरी गावी वगैरे जावं लागलं तर ते 2-4 दिवस सोडून म्हणजे ते 2-4 दिवस तुम्ही तुमचे स्किप झाले तर हरकत नाही. पण जर तुम्ही जास्त काळासाठी जाणार आहात म्हणजे सासरी माहेरी वगैरे या ठिकाणी जाणार असाल आणि या ठिकाणी जाऊन जर तुम्हाला सेवा करणं शक्य असेल तर नक्कीच तुम्ही त्या ठिकाणी जाऊन सेवा जी आहे ती करू शकता. त्यामुळे नित्यसेवा करण्यासाठी आपल्याला काही बघा फार करण्याची गरज नाही. आपल्याला थोडासा वेळ काढायची गरज आहे आणि स्वामींची सेवा जी आहे ती मासिक धर्म सुतक वगळता नियमितपणे करायची आहे. तर आता आपल्याला सेवा कोणत्या करायच्या आहेत हे जाणून घेऊयात. तर बघा स्वामींच्या नित्यसेवेमध्ये प्रामुख्याने येते ती गोष्ट म्हणजे स्वामीचरित्र सारामृताचं पारायण. श्री स्वामीचरित्र सारामृतामध्ये 1 ते 21 अध्याय दिलेले आहेत. आता जे दिंडोरी प्रणीत केंद्रामधलं सारामृत आहे ते छोटंसं आहे. त्यामध्ये थोडक्यात पण स्वामींच्या सगळ्या लीलांचा समावेश केलेला आहे. त्यामुळे तुम्ही तो ग्रंथ मिळाला तर तो घेऊ शकता. स्वामीचरित्र सारामृताचे बघा विविध ग्रंथ आहेत आणि ते फार मोठे आहेत. वाचायला फार वेळ लागतो. म्हणजे अनेकांची इच्छा असून देखील फक्त वेळेअभावी वाचन करणं शक्य होत नाही. आणि म्हणूनच दिंडोरी प्रणीत जो ग्रंथ आहे तो वाचण्यासाठी फक्त म्हणजे जास्त वेळ लागत नाही. जर नवीन सेवेकरी असतील तर साधारण 1 तास लागतो. जुन्या सेवेकऱ्यांना पाऊण तासात वाचून होतो. इतकाच वेळ लागतो. आणि हा जो दिंडोरी प्रणीत स्वामीचरित्र सारामृताचा ग्रंथ आहे त्यामध्ये काहीही फरक म्हणजे बदल केलेला नाही. तोही तितकाच महत्त्वाचा आहे, तितकाच प्रभावी आहे, पवित्र आहे. त्यामुळे तुम्हाला जर तो घ्यायचा असेल तर तुम्ही ऑनलाईन पण ऑर्डर करू शकता. गुगलवरती जर तुम्ही सर्च केलं तर दिंडोरी प्रणीत केंद्राची तुम्हाला लिंक जी आहे ती बघायला मिळेल. तिथे सगळं नंबर वगैरे सगळं आहे. तर तिथे त्याप्रकारे तुम्ही जाऊन ऑर्डर करू शकता किंवा मग तुम्ही PDF जे आहे ते डाउनलोड करून घेऊ शकता. जर हेही शक्य नसेल तर तुम्ही आपलं गुरुपीठ श्री गुरुपीठ ॲप आहे. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही श्री गुरुपीठ ॲप जे आहे ते डाउनलोड करून घ्या. श्री गुरुपीठ ॲपमध्ये सगळं म्हणजे नित्यसेवा, स्वामींची नित्यसेवा आणि आपलं स्वामीचरित्र सारामृत जे आहे ते पूर्णपणे दिलेलं आहे. तर बघा ॲपच्या साहाय्याने जरी तुम्ही स्वामीचरित्र सारामृताचं पारायण केलं तर त्याचं देखील तुम्हाला तितकंच फळ मिळणार आहे, त्याच पद्धतीने मिळणार आहे हे लक्षात घ्या. आता हे स्वामीचरित्र सारामृताचं पारायण कसं करायचं तर बघा स्वामीचरित्र सारामृतामध्ये 1 ते 21 अध्याय आहेत आणि 1 ते 21 अध्याय आपण एका बैठकीमध्ये जेव्हा वाचतो तेव्हा त्याला एक पारायण असं म्हणतात. तर अशा प्रकारे विविध पारायण जे आहेत ते महिला करत असतात. जसं की
11 पारायण, 21 पारायण, 51 किंवा 108 अशा पद्धतीने पारायण जी आहेत ती केली जातात. पण ज्यांना हे करणं शक्य होत नाही किंवा ज्यांना नित्यसेवा करायची आहे, त्यांनी दररोज 3 अध्याय जे आहेत ते वाचायचे आहेत. क्रमशः 3 अध्याय जे आहेत ते आपल्याला वाचायचे आहेत. बघा क्रमशः 3 अध्याय म्हणजे जर आज आपण 1, 2, 3 हे अध्याय वाचले तर उद्या आपल्याला 4, 5, 6, परवा 7, 8, 9 अशा प्रकारे आपल्याला क्रमशः 3 अध्याय वाचायचे आहेत. 7 दिवसांमध्ये आपल्याला 21 अध्याय जे आहेत ते पूर्ण करायचे आहेत. ही झाली नित्यसेवा, म्हणजे हा एक नित्यसेवेचा एक भाग झाला. यानंतर नित्यसेवेमध्ये काय येतं तर 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप. बघा श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र. हे तुम्ही स्वामीचरित्र सारामृतामध्ये वाचलंच असेल. त्यामुळे हा मंत्र अतिशय प्रभावी आहे. हा मंत्र बोलताना आपल्याला कुठलेही नियम पाळण्याची गरज नाही, कुठलेही बंधन आपल्यावर नसतं. आपण कुठेही कधीही स्वामींचं नाम जे आहे ते जपू शकतो. पण नित्यसेवेमध्ये देवासमोर बसून माळ हातात घेऊन आपल्याला स्वामींची माळ जी आहे ती जपायची आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जेव्हा आपण जप करतो तेव्हा स्वामी महाराज देखील आपल्याला जपत असतात, हे लक्षात घ्या. आता नित्यसेवेमध्ये आपल्याला 11 माळा जप करायचा असतो. 11 माळा का जपायच्या असतात तर बघा, 11 माळांमधली पहिली माळ ही आपल्या गुरूंसाठी असते, त्यानंतर आपल्या आईसाठी, आपल्या वडिलांसाठी आणि त्यानंतरच्या ज्या माळा असतात त्या आपल्यामधील जे दोष असतात म्हणजे राग, द्वेष, मोह, मत्सर, अहंकार हे जे आपल्यामधले दोष असतात त्यासाठी बाकीच्या माळा असतात आणि शेवटची म्हणजे 11वी माळ जी आहे ती आपल्यासाठी, आपल्या स्वतःसाठी असते. आणि म्हणूनच जोपर्यंत आपण 11 माळा पूर्ण करत नाही तोपर्यंत आपल्या स्वतःची माळ जी आहे ती पूर्ण होत नाही. म्हणूनच 11 माळा जपणं गरजेचं असतं, म्हणजे गरजेचं आहे हे सांगितलेलं आहे. पण बघा, जर तुम्हाला 11 माळी जप करणं शक्य नसेल, म्हणजे वेळेअभावी जर शक्य होणार नसेल, तर त्या ठिकाणी तुम्ही 1 माळ जप केली तरी देखील चालणार आहे. पण त्या व्यतिरिक्त बघा, तुम्ही इतर काही कामं करताना, म्हणजे जसं की महिला आहेत, तर त्याने स्वयंपाक करताना किंवा मग इतर काही कामं करताना आपल्याला नामजप जे आहे ते अवश्य करायचं आहे. जर तुम्हाला देवासमोर बसून 11 माळी जप करणं शक्य नसेल, तर त्या ठिकाणी तुम्ही 1 माळ जप करायचा आहे, पण इतर वेळेस आपल्याला सतत नामस्मरण करायचं आहे, हे लक्षात घ्या. या व्यतिरिक्त बघा, पुरुष मंडळींनी प्रवास करत असतील तर त्या ठिकाणी तुम्ही नामजप जे आहे, नामस्मरण जे आहे ते चालू ठेवायचं आहे. निश्चितपणे त्यांची जी सेवा आहे ती महाराजांपर्यंत पोहोचत असते. त्यामुळे नित्यसेवेमधला दुसरा महत्त्वाचा टप्पा आहे तो म्हणजे नामस्मरण आणि ते आपल्याला करायचं आहे. या व्यतिरिक्त बघा, नित्यसेवेमधला तिसरा महत्त्वाचा भाग म्हणजे तारक मंत्र. बघा, तारक मंत्र म्हणजे आपल्याला प्रत्येक संकटामधून तारून नेणारा मंत्र. हा तारक मंत्र देखील तुम्हाला 11 वेळेस म्हणायचा आहे. शक्य असेल तर 11 वेळेस नाही तर कमीत कमी एकदा का होईना हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. तर या ठिकाणी 3 सेवा सांगितलेल्या आहेत: स्वामीचरित्र सारामृत, माळ जप आणि तारक मंत्र. या तिन्ही सेवा आपल्याला नित्यसेवेमध्ये करायच्या आहेत. जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघणार आहात तेव्हापासून श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत आपल्याला या सेवा ज्या आहेत त्या एक वेळ पाळून आणि काही नियम पाळून आपल्याला या सेवा ज्या आहेत त्या करायच्या आहेत. आता ह्या ज्या सेवा आहेत त्या प्रकट दिन झाल्यानंतर करायच्या नाहीत का तर असं नाही. बघा, नित्यसेवा आहेत त्या प्रकट दिन झाल्यानंतर देखील आपल्याला अशाच सुरू ठेवायच्या आहेत. पण प्रकट दिनासाठी आपल्याला म्हणून ह्या सेवा करायच्या आहेत. आणि या सेवांमध्ये नियमांचं पालन कोणतं आहे तर बघा, नित्यसेवेमध्ये मांसाहार वर्जच सांगितलेला आहे. पण जर तुम्हाला शक्य नसेल तर ज्या दिवशी तुम्ही मांसाहार करणार असाल त्या दिवशी स्वामीचरित्र सारामृताचा जो ग्रंथ आहे त्याला आणि माळ जी आहे आपली जपमाळ त्याला आपल्याला स्पर्श करायचा नाही. म्हणजे तुम्ही मांसाहार करण्याच्या आधी म्हणजे सकाळी सेवा ज्या आहेत त्या करून घ्या. त्यानंतर स्वामीचरित्राचं सारामृत आणि आपल्या जपमाळेला आपल्याला स्पर्श करायचा नाही आहे, हे लक्षात घ्या. त्याचप्रमाणे बघा, वेळेचं काय बंधन तर वेळेचं असं काही बंधन नाही आहे. तुम्ही दिवसभरात कधीही सेवा ज्या आहेत त्या करू शकता. फक्त दुपारी 12 ते 12:30 ही वेळ आपल्याला टाळायची आहे. दुपारी 12 ते 12:30 ह्या वेळेत आपल्याला सेवा करायच्या नाही आहेत, कारण दुपारी 12 ते 12:30 ही वेळ दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते. त्यामुळे दुपारी 12 ते 12:30 या वेळेत आपल्याला सेवा करता येणार नाहीत. बाकी दिवसभरात तुम्ही सेवा ज्या आहेत त्या कधीही करू शकता. अगदी रात्री 12 वाजेपर्यंत देखील तुम्ही सेवा ज्या आहेत त्या करू शकता. त्याचप्रमाणे बघा, तुम्ही जर संकल्पयुक्त सेवा करणार असाल, म्हणजे मगाशी मी व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे 21 पारायण, 11 पारायण, 108 पारायण म्हणजे 1 ते 21 अध्याय वाचल्यानंतर एक पारायण पूर्ण होतं. अशा प्रकारे महिला 11 पारायण, 21 पारायण, 51 पारायण, त्याचप्रमाणे 108 पारायण असं पारायण पूर्ण करत असतात इच्छापूर्तीसाठी. त्यामुळे इच्छापूर्तीसाठी जर तुम्ही अशा प्रकारे पारायण करणार असाल तर त्याच्यामध्ये आपल्याला मांसाहार हा कडकडीत वर्जच करावा लागेल. म्हणजे हा महिनाभर, पूर्ण महिनाभर तुमचं पारायण पूर्ण होईपर्यंत 11 किंवा 21 पारायण पूर्ण होईपर्यंत आपल्याला मांसाहार हा कडकडीत वर्जच करावा लागेल, हे लक्षात घ्या.
आणि ह्या ज्या सेवा आहेत त्या आपल्याला लवकरच सुरू करायच्या आहेत. तुम्ही जर संकल्पयुक्त सेवा करणार असाल म्हणजे 11 पारायणं किंवा 21 पारायणं अशा प्रकारे जर संकल्पयुक्त सेवा करणार असाल तर तुम्ही आजपासूनच सुरुवात करा. कारण बघा, महिलांसाठी आपले 3-4 दिवस मासिक पाळीचे आहेत ते स्किप होऊ शकतात. त्यानंतर तुम्ही जर कुठे बाहेर जाणार असेल लग्न कार्य वगैरे तर ते दिवस स्किप होऊ शकतात. त्यामुळे आपल्याला 11 किंवा 21 पारायणाचा जे आपला काही संकल्प आहे तो स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत पूर्ण करायचा आहे. त्यामुळे काही बाधा येऊ नये यासाठी आपल्याला आजपासूनच सेवा ज्या आहेत त्या सुरू करायच्या आहेत, हे लक्षात घ्या. आता ह्या ज्या आपल्या सेवा आहेत त्या स्वामींच्या चरणी आपल्याला रुजू करायच्या आहेत. तर त्या प्रकट दिनाच्या दिवशी कशा रुजू करायच्या हे देखील आपण पाहणार आहोत, पण ह्या पुढच्या व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.